कच्चा शासन निर्णय सुद्धा सरकारच्या वतीनं आणणार असल्याचं सुद्धा कळतंय। आता या बैठकीमध्ये कशा पद्धतीने नेमकी या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची चर्चा होतीये याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। सरकारच्या वतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत। या आधी सुद्धा जेव्हा मनोज जरांगे पाटील हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळी सुद्धा गिरीश महाजन यांनी सुद्धा 24 डिसेंबरच्या डेडलाईन बद्दल मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। आणि आज पुन्हा एकदा गिरीश महाजन हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबतच संदीपान भुमरे, उदय सामंत हे सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय। कालच हिवाळी अधिवेशन हे संपलेलं आहे आणि अधिवेशन संपताच आज सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झालंय। मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन घेण्याबद्दलही सांगितलं होतं। फेब्रुवारी महिन्यामध्ये हे अधिवेशन होईल। या विषयावर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। याशिवाय मनोज जरांगे पाटील यांची आज जालन्यातल्या बदनापूरमध्ये सभा होती आणि बीडमध्ये सुद्धा उद्या सभा होणार आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नोटिसा सुद्धा पाठवण्यात आलेल्या आहेत। याचाही निषेध मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। या विषयासंदर्भात सुद्धा सरकारच्या शिष्टमंडळाशी सुद्धा चर्चा केली जाऊ शकते। सध्या थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह अंतरवाली सराटीतून सरकारचं शिष्टमंडळ आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। 24 तारखेची जी डेडलाईन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली आहे या डेडलाईन संदर्भात सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असताना सुद्धा आपण पाहतोय। सरकारने अध्यादेश द्यावा या भूमिकेवरती आतापर्यंत मनोज जरांगे पाटील हे ठाम होते। मात्र या बैठकीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका असणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। सध्याची आपण थेट दृश्य पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ आलंय। निश्चितपणे बच्चू कडू हे सगळ्या याच्यामध्ये जरांगे पाटील यांच्या अगदी जवळचे समजले जायचे कारण बच्चू कडूंचा स्वभाव बच्चू कडूंचा स्पष्टपणा मनोज जरांगे पाटलांनी आयुष्य घालून दाखवलं की बच्चू भाऊ हा सर्वसामान्यांचा सध्या आपण पाहतोय मंत्री उदय सामंत हे सरकारतर्फे मराठा आरक्षणासाठी काय कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत याबद्दल माहिती देत आहेत मनोज जरांगे पाटील यांना। फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुद्धा बोलवण्यात आलेले आहे आणि या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा सुद्धा होतीये। याबद्दलही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जाते। सरकारच्या पातळीवर 24 तारखेच्या डेडलाईन विषयी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होतानाही आपण पाहतोय। सध्याची ही साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेली आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करतंय सरकारची बाजू सांगण्याचा प्रयत्न आता हे सरकारचं शिष्टमंडळ करत असताना आपण पाहतोय। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलंय। हिडन निजामकालीन जे सगळे दाखले होते ते सगळे बाहेर आले। सगळ्यात मोठा लिहिलेलं असेल ना मग लिहिलं आमच्याकडे पण लिहिलेलं पण मंगेशकर ती स्पष्टता राहिली हे राहतेच कशाला आता हे आनंद झालेलाच आहे ना।
येणार नाही ना. महिला सोडून द्या ना. सुप्रीम कोर्टात पण नाही होणार ना. महिला विषय डोक्यातून सोडा. सगळे सोयरे म्हणजे कोण मग? हे बापाकडचे तर आम्हाला हे बघा, माझी नोंद मिळाली, माझा सगळा परिवार त्याच्यात येणार, बरोबर. माझा सगळा माझी चुलती येतील, आजी येतील, काका येतील, माझे मुलं येतील, माझ्या चुलत्याचे मुलं पण येतील, किंवा माझे भावाचे मुलं पण येतील, म्हणजे माझे पुतणे सुद्धा येतील. तुम्ही जर म्हणत असाल की माझ्या बायकोच्या घरचे सगळे तिकडचे घ्या, सगळे सोयरे म्हणजे कोण? अहो, तर तेच तुम्हाला तेच विषय ना मग. मग लिहून काय घेतलंय पूर्ण देशाचा नाही म्हटलं तरी सावंत आम्हाला. साहेब? याच्यामध्ये कसं आहे, हेच करतात म्हणजे रक्तसंबंधाची कुठं नाती. देतोय नाही तुम्हाला. मी माझ्या मनाने म्हणत ब्लड नाही. रिलेशन म्हणजे काय? हे सगळे जाती ब्लड रिलेशन आपण म्हटलं तर रक्तसंबंध मी कालपासून तेवढं सांगतोय, मला स्पष्टता करा.